नमस्कार शेतकरी मित्रांनो. किसान सभेच्या वतीनं आझाद मैदानवर प्रचंड मोर्चा आणि त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी सबंध महाराष्ट्रभर जे प्रचंड जेलभरो आंदोलन झालं आणि त्यानंतरही प्रश्न सुटले नाही तर आम्ही मंत्र्यांच्या दारासमोर महामुक्काम आंदोलन करू अशा प्रकारचा जो इशारा देण्यात आला, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किसान सभेबरोबर वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सुरू झालेल्या या चर्चेचा पहिला टप्पा काल पुण्यामध्ये पार पडलेला आहे. या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री, माननीय दत्तात्रेयजी भरणे कृषी मंत्री आणि माननीय बाबासाहेबजी देशमुख सहकार मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. किसान सभेच्या वतीने डॉक्टर अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी. गावित, आमदार विनोद निकोले, आमचे नेते अजित अभ्यंकर, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, त्याचबरोबर अजय गुरांडे, उद्धव पवार, सदाशिव साबळे, महाराष्ट्रभरातून आलेले अनेक शेतकरी नेते आणि त्याचबरोबर गुरव समाज संघटनेचे दादासाहेब शिंदे आणि त्यांचे सहकारी कालच्या बैठकीला हजर होते. त्याचबरोबर कृषी सचिव, कृषी आयुक्त आणि इतर अनेक खात्यांचे संबंधित अधिकारी हे कालच्या बैठकीला हजर होते. बैठकीमध्ये मुख्यतः नियमित कर्जदारांचा आणि वंचित कर्जदारांचा मुद्दा हा फार सिरियसली त्याची चर्चा केली गेली. त्याच्यामध्ये मान्य झालेल्या मागण्यांची माहिती मी आपल्याला देतो आहे. आपल्याला माहिती आहे की 2009, 2017 आणि 2019ला ज्या कर्जमाफ्या झाल्या याच्यामधून वेगवेगळ्या कारणांमुळे जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या बद्दलचा मुद्दा हा किसान सभेच्या वतीनं मांडण्यात आला. त्याच्यामध्ये विशेषतः 2019 मध्ये वन टाइम सेटलमेंटची योजना त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये नव्हती. त्यामुळे 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे ते सगळे लोक वंचित राहिलेले होते. हा नवा मुद्दा माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणून दिला. त्यांनी तातडीने कृषी आयुक्त आणि कृषी सचिव यांना याबाबतचा प्रस्ताव तयार करायला लावला आणि या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये कसे समाविष्ट करण्याबाबत काय करता येईल याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्याच बरोबर 2017 मध्ये सुद्धा जे शेतकरी वंचित राहिले, विशेषतः 2017 आणि 2019 मध्ये प्रोत्साहन अनुदानाच्या सुरुवातीला काही याद्या आल्या, मात्र त्यानंतर ह्या याद्या आल्याच नाहीत. 2019 ची प्रोत्साहन योजना 2022 मध्ये लागू करण्यात आली, याच्या सुद्धा काही याद्या आल्या नाहीत आणि त्यामुळे प्रोत्साहन अनुदानातून सुद्धा मागच्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्याचा सबंध रिव्ह्यू घेऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान देण्याच्या बद्दल काय करता येईल याच्याबद्दलचे तातडीने निर्णय घेण्याच्या बाबतचं आम्हाला आश्वस्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे शेतकरी ज्यांचे आयडी निघत नाही, फार्मर आयडी निघालेले नाही आहेत, अंगठे उमटत नाही आहेत, बाकीचे काही प्रश्न आहेत, फार्मर आयडीचं सत्यापन पेंडिंग आहे, या सगळ्यांचे प्रश्न आम्ही मांडले. या कोणत्याही पातळीवर फार्मर आयडी नाही किंवा बाकी काही इश्यू झालेले आहेत म्हणून कर्जमाफीमधून एकही शेतकरी पात्र असताना वंचित राहणार नाही याच्याबद्दल आम्हाला आश्वासन मंत्री महोदयांनी दिलेलं आहे आणि त्याबाबतचे निर्देश सुद्धा तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे सिंचनाच्या पाईपलाईन करण्यात आल्या, सायपन करण्यात आल्या, त्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मागे झालेला होता. मात्र मध्यंतरीच्या काळात, कोविडच्या काळात ती प्रक्रिया थांबली. आता नवीन आदेश आलेले आहेत की ते कर्ज हे व्याज आणि मुद्दल या दोघांसह माफ केलं पाहिजे. आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याबद्दल तातडीनं निर्देश अधिकाऱ्यांना देऊन हे सिंचन योजनांसाठी, सायपनसाठी काढलेलं कर्ज व्याज आणि मुद्दलासह माफ करण्याच्या बद्दलची पावलं टाकण्याचं ठोस आश्वासन काल आम्हाला देण्यात आलेलं आहे. कर्जमाफी झाल्यानंतर सिबिल जे शेतकऱ्यांचं खराब होतं त्याच्याबद्दल खूप प्रचंड युक्तिवाद झाला. त्या पार्श्वभूमीवर तातडीने सरकार संबंधित सर्व यंत्रणांशी बोलेल, ज्या गाईडलाईन आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करेल आणि शेतकऱ्याचं सिबिल हे अजिबात खराब होणार नाही. पीक कर्ज तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणारच आहे, मात्र इतर कर्ज सुद्धा त्याला कशा प्रकारे मिळण्यासाठी तो पात्र राहील याच्याबद्दल पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन काल आम्हाला देण्यात आलेलं आहे. कर्जांचं जे पुनर्गठन झालं ते काय आम्ही केलेलं नाहीये, ते सरकारने केलेलं आहे, बँकांनी केलेलं आहे. मात्र असे शेतकरी आता कर्जमाफीला पात्र दिसत नाहीयेत, ते नियमित कर्जदार दिसत आहेत. तर याबाबत सुद्धा अत्यंत महत्वाचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही करू
अशा प्रकारे आम्हाला आश्वस्त करण्यात आलेले आहे। या सगळ्या जोडीला सर्वांच्या अत्यंत महत्वाच्या आणि काळजीचा विषय हा नियमित कर्जदारांचा आम्ही मांडला। खूप डिटेल चर्चा झाली। आम्ही नियमित कर्ज भरलं, कर्जाची परतफेड केली म्हणजे पाप केलं का, अशा प्रकारची भावना सबंध महाराष्ट्रभर नियमित कर्जदारांच्या मनामध्ये आहे। नियमित कर्जदारांना पहिल्या योजनेमध्ये 25,000, दुसऱ्या योजनेमध्ये 50,000, तेही सगळं व्यवस्थित दिले नाही आणि आता फक्त 50,000वर तुम्ही आमची वळवणूक करता, ही अत्यंत जखम ही हृदयाला ह्या नियमित कर्जदारांच्या झालेली आहे। याच्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांनी सरकारच्या ह्या तिन्ही मंत्र्यांना पुन्हा एकदा अत्यंत कळकळीने सांगितलं की हे कर्ज माफ केलं पाहिजे। याच्यावर माननीय महसूल मंत्री, सहकार मंत्री आणि कृषी मंत्री तिघांनीही आम्हाला प्रचंडपणाने या सगळ्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत। आम्हाला सुद्धा लोक येऊन याबाबत विचारतायत, मुख्यमंत्री साहेबांना विचारतायत। त्यामुळे येत्या बैठकीमध्ये तातडीनं हा मुद्दा घेऊ, विशेषतः त्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याच्या पुढे कॉन्क्रीट प्रस्ताव ठेवू आणि त्याबाबत निर्णय करू असं आम्हाला सांगण्यात आलं। मात्र या प्रश्नावर आम्ही अत्यंत अडून बसलेलो होतो। आम्ही म्हटलं की हे एवढ्यावर उत्तर होणार नाही, तुम्ही याच्याबद्दल ठोस आत्ता निर्णय करा, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना, ह्या सगळ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आपल्याला विश्वासात घेता येईल आणि त्यांना दिलासा देता येईल। त्याच्यावर प्रचंड युक्तिवाद झाला। मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केले आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला या सगळ्या निर्णयासाठी नक्की किती पैसे लागतील। 2 लाख द्यायचे असेल तर 23,63,000 शेतकरी यांचं काही प्रत्येकाचं 2 लाख कर्ज नाहीये, कोणाचं 50,000 आहे, कोणाचं 40,000 आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आणि म्हणून अमाऊंट किती लागेल, याची तरतूद कशी करणार, याच्याबाबत सविस्तर चर्चा मंत्रिमंडळामध्ये आणि कर्जमाफीची जी योजना तयार करण्यात आलेली आहे त्या योजनेच्या समितीच्या बरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर आम्हाला बसावं लागेल। त्याचबरोबर फायनान्स मिनिस्ट्रीचा सुद्धा आम्हाला सल्ला घ्यावा लागेल। यासाठी काही वेळ आम्हाला द्या। आम्ही फार आक्रमकपणाने हे मांडत होतो की 20 तारखेच्या आत हे संपवा, परंतु त्यांनी खूप एक प्रकारे विनंती केली की 20 तारखेच्या आत हे शक्य नाहीये, त्याला वेळ लागेल। आणि म्हणून अत्यंत घमासान चर्चा झाल्यानंतर किती रुपये या कर्जमाफीसाठी लागतील, कसे उपलब्ध करता येतील, काय नियम त्याच्यासाठी करावे लागतील, याच्याबद्दल 30 तारखेपर्यंतची मुदत ही राज्य सरकारला या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। या 30 तारखेच्या आत बावनकुळे साहेबांनी सर्वांच्या समक्ष जवळजवळ एक 70-80 लोक हे त्या ठिकाणी होते, मोठ्या सभागृहामध्ये ही चर्चा झालेली होती। त्याच्यामध्ये हा शब्द दिलेला आहे की 30 तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्याबद्दल कर्जमाफीच्या मंत्रिगटाची पण बैठक होईल, त्याच्यामध्ये हा प्रस्ताव येईल, मंत्रिमंडळामध्ये हा निर्णयाच्या बाबत चर्चा होईल आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाला या मंत्रिगटाबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर परत एकदा बोलून याच्याबद्दल आम्ही कॉन्क्रीट काय करता येईल ते सांगू। आम्ही त्यांना हे क्लिअर सांगितलं की त्याच्या बाद या तिन्ही बैठकांमध्ये सकारात्मक निर्णय झाला तर आम्ही राज्य सरकारचं स्वागत करू, मात्र सकारात्मक निर्णय नाही झाला तर आंदोलन अटल आहे, संघर्ष अटळ आहे। कोणत्याही परिस्थितीत नियमित कर्जदारांच्या बद्दल माघार किसान सभा घेणार नाही, हा ठोस प्रकारचा एक प्रकारे इशारा किंवा निर्णय आम्ही सर्वांच्या समक्ष हे नियमित कर्जदारांच्या बाबत आम्ही दिलेला आहे। नियमित कर्जदारांची आता जबाबदारी वाढते की किसान सभा अत्यंत चिकाटीने, सातत्यानं, प्रचंड कष्ट घेऊन युक्तिवाद करत असेल, आंदोलन करत असेल तर नियमित कर्जदारांनी सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत। तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी तोपर्यंत दबाव वाढवला पाहिजे, मंत्र्यांकडे गेलं पाहिजे, तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांकडे गेलं पाहिजे आणि फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, बाकी माध्यम आहेत, आपले वेगवेगळे इन्फ्लुएन्सर आहेत, वेगवेगळे शेतकरी नेते आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून नियमित कर्जदारांच्या कर्जमाफीचा दबाव या 30 तारखेपर्यंत वाढवला पाहिजे। तो निर्णय 30 तारखेच्या आत जर झाला नाही तर लढाई करावी लागणार आहे। त्यामुळे हातपाय गाळून जर तुम्ही बसणार असाल आणि फक्त चर्चेतून हे प्रश्न सुटतील असं आपला कणं असेल तर ते आपण दूर केलं पाहिजे। आणि प्रचंड असंतोष लोकांमध्ये आहे, तो राज्य सरकारपर्यंत किसान सभा पोहोचवत आहे, आम्ही पोहोचवत आहोत, तुम्ही सुद्धा तो पोहोचवला पाहिजे। दुसरा